हरामखोरपणा आहे. होय, हरामखोरपणा मी म्हणतोय. जरा ते जय श्रीराम म्हणतात ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतोय. ते जय श्रीराम म्हणतात ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतोय. जो माणूस अयोध्येतील रामभक्तांना अपशब्द वापरतो, ज्याच्या मुलाला विठ्ठल रुक्मिणीची पूजा सहन होत नाही, ज्याच्या कुटुंबाला आरतीचं तबक पेलवत नाही, त्याचं हिंदुत्व दिवाणखान्यातल्या कागदी वाघा इतकंच जिवंत असेल. ज्वलंत हिंदुत्वाच्या नावाची छापील रद्दी विकून ज्यानं म्हणे मुंबईत 2 घरं केली, त्याचं हिंदुत्व रामभक्तांना हरामखोर म्हणतं. हरामखोरपणा आहे. होय, हरामखोरपणा मी म्हणतोय. जरा ते जय श्रीराम म्हणतात ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतोय. ते जय श्रीराम म्हणतात ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतोय. त्याच्या पक्षाने राम मंदिर आंदोलनात खरंच रक्त घाम खर्च केला असेल? पक्षनिधीवर जगणारं ठाकरे कुटुंब खरा खर्च कुठे करतं? घड्याळापासून गाडीपर्यंत पक्षाधिकाऱ्यांच्या बक्षिसांवर माजलेलं ठाकरे कुटुंब हा माज राम भक्तांना दाखवून अजान स्पर्धा व जनाब उद्धव ठाकरेंचं कॅलेंडर छापून घेताना दात उचकटलेल्या वाघासारखं असतं. खरा हिंदू खोट्या हिंदूंना यावेळी मतपेटीतून चपराक लगावूनच राहील.